बिनविरोधची धडपड माघार नाट्य यावरती एका दिवसामध्ये 150 कोटी खर्च झालेले आहेत. खासदार संजय राऊत यांनी असा खळबळजनक आरोप केलेला आहे. तर विरोधी पक्षाचे घोडे स्वतःच बाजारात भाव ठरवून आलेले आहेत असं देखील राऊत म्हणतात. कोकण, संभाजीनगर, पुणे इथे झालेले व्यवहार लोकशाहीला घातक आहेत असं वक्तव्य संजय राऊतांनी केलेलं आहे. विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलेलं आहे. बिनविरोधाची धडपड आणि माघार नाट्य यावरती एका दिवसामध्ये 150 कोटी खर्च झालेले आहेत असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी केलेला आहे. तर विरोधी पक्षाचे घोडे स्वतःच बाजारात भाव ठरवून आलेले आहेत असं देखील संजय राऊत म्हणतात. कोकण असेल, त्यानंतर संभाजीनगर असेल, पुणे या ठिकाणी अनेकांनी माघार घेतलेली आहे आणि याच माघारीनंतर संजय राऊतांनी असं वक्तव्य केलेलं आहे. हे सगळे व्यवहार झालेले आहेत आणि या व्यवहाराला लोकशाहीला घातक आहेत असं संजय राऊत सध्या म्हणतात. विधान परिषदेची रणधुमाळी सुरू आहे. काल अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि याच वेळी विविध ठिकाणी आपल्याला नाट्य रंगताना पाहायला मिळालेलं होतं. ठाकरेंच्या शिवसेनेच्या देखील अनेक उमेदवारांनी अर्ज माघारी घेतलेले आहेत आणि त्यानंतर संजय राऊतांनी हे वक्तव्य केलंय. आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्यासोबत आहेत. वेदांत, विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलेलं होतं की ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज माघारी घेतलेले होते आणि त्यानंतर संजय राऊतांनी एक मोठं वक्तव्य केलंय. ज्या प्रकारे आपण बघितलं, एकूण 2 ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेनं माघार घेतली. छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषद आणि कोकण मधली जी विधान परिषद आहे त्या ठिकाणी 2 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आणि काल ज्यावेळी हे अर्ज मागे घेतले, ऐनवेळी अर्ज मागे घेतले, त्यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडनं अशा प्रकारचे आरोप केले जात होते. काल विनायक राऊतांनी सुद्धा बाळा माने यांच्यावर आरोप केले. त्यासोबतच त्यांनी सांगितले की कशा प्रकारे पैसे घेतले असं त्यांनी सांगितलं. आणि आज आपण बघतोय संजय राऊतांनी सुद्धा त्या सगळ्या संदर्भात ट्विट केलेलं आहे. संजय राऊतांच्या ट्विटनुसार त्यांनी आरोप केला की 150 कोटी रुपये माघार घेण्यासाठी खर्च करण्यात आले आणि त्या उमेदवारांना माघार घेण्यास दबाव टाकण्यात आला. यामध्ये त्यांनी प्रामुख्यानं कोकण, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या 3 विधान परिषदेच्या जागेचा उल्लेख केला आहे. कोकण आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार होते, तर पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार होते. आणि त्यामुळे या सगळ्या आरोपानंतर आता महायुती काय उत्तर देते आणि संक्षिप्त स्वरूपात कदाचित संजय राऊत पत्रकार परिषदेमध्ये या सगळ्या संदर्भात बोलू शकतात. अगदी वेदांत, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. संजय राऊत यांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे ते देखील आपण जाणून घेऊयात. संजय राऊतांनी या संदर्भामध्ये ट्विट केलंय. ते म्हणतायत, काल बिनविरोधची धडपड आणि त्यासाठीचं माघार नाट्य यावरती एका दिवसात किमान 150 कोटी रुपये खर्च झाले. विरोधी पक्षाचे घोडे बाजारात आपला भाव ठरवून आले. महाराष्ट्रात यासाठी प्रचंड पैसा आहे. कोकण, संभाजीनगर, पुणे इथले व्यवहार लोकशाहीस घातक. आणि आज सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची चर्चा करूयात, प्रतिक्रिया जाणून घेऊयात. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन सध्या आपल्यासोबत आहेत. नवनाथजी नमस्कार. खरं तर संजय राऊतांनी एक मोठा आरोप केलेला आहे. बिनविरोधाची धडपड आणि माघार नाट्य यावरती एका दिवसामध्ये 150 कोटी रुपये खर्च झालेत असं संजय राऊत म्हणतात. आपली पहिली प्रतिक्रिया. संजय राऊत यांना सातत्यानं खोटं बोलायची, दिशाभूल करण्याची सवय आहे. संजय राऊतांकडे या संदर्भात काही पुरावे असतील तर त्यांनी सादर केले पाहिजे. माझा संजय राऊतांना सवाल आहे की नाशिकमध्ये संजय राऊत यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले नाही, मग संजय राऊतांनी या प्रकरणामध्ये किती व्यवहार केला? संजय राऊतांनी नाशिकमध्ये काही पैसे घेतलेत का? काही आर्थिक व्यवहार केला का? याचं उत्तर आधी राऊतांनी दिलं पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे, नाशिकचे संपर्क प्रमुख संजय राऊत आहेत. नाशिकची, उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी स्वतः संजय राऊतांकडे आहे. मग संजय राऊतांनी या प्रकरणामध्ये काही अर्थपूर्ण व्यवहार करून नाशिकला आपले उमेदवार अर्ज का दिले नाही याचं उत्तर आधी महाराष्ट्राला दिलं पाहिजे. आणि त्यासाठी संजय राऊतांनी काही पैसे घेतलेत का, आर्थिक व्यवहार घेतले का आणि ते कोणाकडून घेतले हे एकदा महाराष्ट्राला आजच्या पत्रकार परिषदेत सांगायला पाहिजे. रोज उठायचं, खोटं बोलायचं, कुठलेही पुरावे द्यायचं नाही, हे संजय राऊतांचा जुना धंदा झालाय. मुळामध्ये ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक नाही, तर नगरसेवक आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांची निवडणूक आहे. आपण आकडेवारी बघा,
उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, या सगळीकडे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या नगरसेवकांची संख्या जास्त आहे. तिथं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या नगरसेवकांना आर्थिक व्यवहार करायची गरज काय? ते आमचेच कार्यकर्ते आहेत. जिथं आमचं बाहुल्य आहे, जिथं आमचं संख्याबळ जास्त आहे, तिथं आम्ही आर्थिक व्यवहार कशाला करू? आमचेच कार्यकर्ते आहेत, आमचेच नगरसेवक आहेत. आणि मुळामध्ये महाविकास आघाडीनं गाजावाजा करून आम्ही उमेदवार देतोय, निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही असं सांगितलं होतं. माझा संजय राऊतांना सवाल आहे, तुम्ही तुमचे उमेदवार त्या ठिकाणी माघारी का घेतले? काँग्रेसनं त्यांचे उमेदवार माघारी का घेतले? याचं उत्तर त्यांनी हर्षवर्धन सपकाळांना विचारलं पाहिजे की हर्षवर्धन सपकाळीने याच्यामध्ये काही व्यवहार केला का? स्वतः संजय राऊतांनी नाशिकमध्ये काही व्यवहार केला का? हे प्रश्न त्यांनी स्वतःला विचारले पाहिजे आणि आजच्या पत्रकार परिषदेमध्ये त्याचं उत्तर द्यावं त्यांनी. नवनाथजी, तुम्ही नाशिकचा उल्लेख केलेला आहे. संजय राऊतांनी त्यांच्या ट्विटमध्ये कोकण असेल, संभाजीनगर असेल, पुणे असेल या ठिकाणी व्यवहार झालेले आहेत असं म्हटलेलं आहे. आपण एकीकडे पाहिलेलं होतं की महायुतीमध्ये देखील या ठिकाणी धुसफूस होती. आपण बघा की महायुतीच्या नेत्यांना समजूत घालण्याचं काम आमचे कार्यकर्ते आश्वासनावरच ठाम असतात. आणि आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना समजून सांगितलं की आता येणाऱ्या काळामध्ये महामंडळ आहेत, आणखी काही निवडणूक आहे, त्यामध्ये तुमचा विचार करू. आणि प्रत्येक पक्षामध्ये आमदार होण्याची इच्छा अनेक कार्यकर्त्यांची असते. प्रत्येकाला वाटतं की आपल्याला संधी मिळावी, त्याच्यामध्ये गैर काही नाहीये. परंतु महायुतीमध्ये आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांची समजूत घातली. येणाऱ्या काळामध्ये काही महामंडळ आहेत, येणाऱ्या काळामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका आहेत, त्याचं आश्वासन दिलं आणि त्याच्यानंतर त्या कार्यकर्त्यांनी माघार घेतली. संजय राऊतांकडे याबद्दल काही ठोस पुरावे असतील तर त्यांनी मूर्खपणाची बडबड न करता ठोस पुरावे माध्यमांसमोर सादर करावे आणि हे सांगावे की या लोकांनी इतके घेतले आणि स्वतःबद्दल देखील खुलासा करावा की नाशिकमध्ये मी इतके पैसे घेतले आणि उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला किंवा उमेदवारी अर्ज भरला नाही. याबद्दल संजय राऊत बोलणार आहेत का? नाशिकचे संपर्क प्रमुख अनेक वर्षापासून संजय राऊत आहेत. तिथं 2 लोकांनी उमेदवारी अर्ज घेतले होते परंतु उमेदवारी अर्जच भरला नाही. मग संजय राऊतांनी तिथं किती रुपयाचा व्यवहार केला? काल परवा नाशिकला दौरा केला होता, तो काय देवाणघेवाण करण्यासाठी संजय राऊतांनी दौरा केला होता का? आणि त्या दौऱ्यामध्ये संजय राऊतांनी किती रुपये घेतले याची माहिती एकदा जाहीरपणे महाराष्ट्राला दिली पाहिजे. बरं, धन्यवाद नवनाथजी या सगळ्या प्रतिक्रियेसाठी. तर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन सध्या आपल्यासोबत बोलत होते. कोकण असेल, संभाजीनगर असेल, पुणे असेल इथे व्यवहार झालेले आहेत आणि ते लोकशाहीला घातक आहेत असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी नुकताच एक्स पोस्टच्या माध्यमातून केलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.